दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी व्यवस्था होणार आहे। अनिल दादा या ठिकाणी एक दिवस वेळ या ठिकाणी देणार आहे। आजच्या कार्यक्रमानिमित्त मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्ह्याच्या वतीने जळगाव जिल्ह्याचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उमेश भाऊ नेमाडे, जळगाव जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा सोनालीताई पाटील, जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, मिनलताई, जिल्ह्याचे व राज्याचे मंत्री नामदार अनिलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने जळगावमध्ये भव्य आणि दिव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जळगाव जिल्हा मध्यवर्ती कार्यालय आज आपण या ठिकाणी अनिलदादांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकाच वादा, घड्याळ तेच वेळ नवी हे ब्रीदवाक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवी वाटचाल करताना उभ्या महाराष्ट्राने देशाने बघितलेलं आहे। विचार तेच पण कार्यालय नवीन विचार तेच घेऊन येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी संघटनात्मक बांधणी, आगामी येणाऱ्या काळात विधानसभा असतील, त्याच्यानंतर नगरपालिका असतील, महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, त्या सर्व कार्यकर्त्यांना एक नवी उमेद देणारं हे कार्यालय ठरणार आहे। आणि त्या नव्या उमेदीमध्ये नवनवीन कार्यकर्त्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या निवडणुकींमध्ये संधी देण्याचं काम आणि संघटनेचं काम चालेल। विधानसभेचं संघटनात्मक कार्यक्रम जे काही कामकाज असेल ते या ठिकाणूनच घडणार आहे, हे त्रिकाली बात सत्य आहे। पण उमेदवार निश्चितीचं जे काही कारभार असतो किंवा जे त्या बाबतीमध्ये निर्णय जे असतात ते निर्णय हे सगळे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश कार्यालयावरनं चालतील। येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सगळ्यांना वाढताना दिसेल। दादा आज दिल्लीला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत।